नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सेंटर स्पॉटच्या आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मध्यंतरी 11वीच्या राज्यशास्त्र विषयामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये ज्या काही राजकीय संकल्पना आहेत आणि त्याच राजकीय संकल्पनांची चर्चा 9वीच्या संरक्षणशास्त्रामध्ये सुद्धा आहे, अशा त्या संकल्पनांच्या विषयी मी एक व्हिडिओ बनवलेला होता. या राजकीय संकल्पना म्हणजे कुठल्या? तर राज्य, राष्ट्र आणि राष्ट्रराज्य. मी त्या व्हिडिओमध्ये विस्ताराने राज्य म्हणजे नेमकं काय, राज्यशास्त्राच्या अंतर्गत राज्य म्हणजे नेमकं काय आणि राष्ट्र म्हणजे काय, दोन्हीतला फरक काय, दोन्हीचे महत्त्वाचे घटक कुठले, हे विस्ताराने सांगितलं होतं. आणि मग राष्ट्रराज्य ही जी एक स्वतंत्र संकल्पना आहे ती काय आहे हे नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आता ह्या आधारावर इतर ज्या काही 3-4 महत्त्वाच्या संकल्पना येतात त्या जरा आपण खोलात जाऊन बघूया. जेव्हा तुम्ही राष्ट्र म्हणजे काय हे तुम्हाला कळतं की बाबा राष्ट्र म्हणजे ज्याचं मूळ अधिष्ठान हे लोकांच्या मनामध्ये असतं, त्याचा महत्त्वाचा जर घटक कुठला असेल, राष्ट्र या संकल्पनेचा जर महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो लोकांची मनं, लोकांचं हृदय, लोकांच्या भावना. आणि राज्याचे महत्त्वाचे 4 घटक म्हणजे भूमी, लोक, शासन आणि सार्वभौमत्व, हे मी स्पष्ट केलेलं होतं. राष्ट्र राज्यामध्ये काय होतं, या दोन्हीची सांगड घातली जाते. म्हणजे राष्ट्राचं इंजिन हे राज्याच्या 4 त्या डब्यांना जोडलं जातं, फ्यूज होतं. म्हणजे राज्याचे 4ही घटक जे आता सांगितले ते प्लस त्याला जोडणी राष्ट्राची मिळते, लोकांच्या भावनांची मिळते. त्या दोन्हीला मिळून एकत्रितपणे राष्ट्र राज्य असं म्हटलं जातं. आता या संकल्पना कळल्यानंतर मग प्रश्न निर्माण होतो की मग राष्ट्रवाद म्हणजे काय. तर इथं पुस्तकामध्ये लिहिताना त्यांनी अगदी घोळवून काय काय वाक्य लिहिलेली आहेत. मला आधीच सांगू देत की राष्ट्रवाद जेव्हा येतो, एखादा वाद म्हणजे भांडण वगैरेच्या दृष्टीने येणारा वाद नाही, तर राज्यशास्त्रामध्ये किंवा राजकारणामध्ये जेव्हा एखादा वाद म्हणून येतो तेव्हा तो राजकीय संकल्पना म्हणून आलेला असतो, राजकीय विचार म्हणून आलेला असतो. तर राष्ट्र ही एक भावनिक पातळीपर्यंत राष्ट्र ठीक असतं, पण ती संकल्पना जेव्हा राजकीय अवकाशामध्ये येते, राजकारणाच्या दृष्टीने येते, मोठ्या पातळीवरती जेव्हा येते, त्यावेळेला त्याला राष्ट्रवाद मिळतो. म्हणजे की त्या राष्ट्राच्या संबंधित कित्येक राजकीय, सामाजिक वगैरे वगैरे कल्पना, या कल्पनांची जेव्हा बांधणी होते व्यवस्थित, त्यावेळेला त्याला राष्ट्रवाद म्हणतात. मी काय म्हणतोय लक्षात येतंय का? राष्ट्र हे भावनिक संकल्पना आहे, बरोबर, भावनेचं अधिष्ठान आहे त्याला. पण मग राष्ट्रवाद म्हणजे काय येतो, तर त्या भावनेच्या आधारावर की आम्ही काय केलं म्हणजे आमच्या राष्ट्राला बळकटी येईल, किंवा आम्ही कोण नेमके म्हणजे हे अमुक अमुक राष्ट्र, आणि जर आम्ही या राष्ट्राचे आहोत असं जर आपण मानतो तर आम्ही त्या राष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, आम्ही विशिष्ट राष्ट्राचे लोक म्हणजे आमचं वेगळं व्यवच्छेदक लक्षण कुठलं, आमचं वैशिष्ट्य कुठलं, आणि ह्याच्याबरोबर उलटं म्हणजे कोण नेमके जे या राष्ट्राचे नाहीत. तुम्ही एखादी अशी कुठली कृती करता किंवा करत नाही, किंवा कोणता नेमका विचार मनात तुम्ही ठेवता किंवा ठेवत नाही,
कुठल्या गोष्टीचा विरोध तुम्ही करता किंवा नेमका करत नाही, हे जे डूज आणि डोंट्स असतात, आणि कुठल्या गोष्टी करा किंवा करू नका म्हणून सांगितलं जातं, त्या त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या एक एक कुठला विशिष्ट राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेवून आणि विशिष्ट पद्धतीने दिशानिर्देशित केली जाते राष्ट्राच्या संदर्भामध्ये, राष्ट्राच्या हितासाठी, राष्ट्राच्या भल्यासाठी वगैरे वगैरे वगैरे, किंवा राष्ट्राला बळकटी आणण्यासाठी, अशा विविध कारणांसाठी म्हणून जेव्हा विशिष्ट काही कृती करा किंवा करू नका, विशिष्ट विचार ठेवा किंवा ठेवू नका, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला राष्ट्रवाद म्हटलं जातं. प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीमध्ये ती यादी वेगवेगळी असणार आहे. असं करा, असं करू नका, हे जे सांगितलं जातं ते प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीत वेगवेगळं असणार आहे. एका राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्राला लागू पडेलच असं नाही. आणि म्हणून प्रत्येक देशाचा, प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद हा वेगवेगळा असतो, त्याचं कॅरेक्टरिस्टिक वेगवेगळं असतं. लक्षात येत आहे? आता हे झालं राष्ट्रवाद. राष्ट्रहित म्हणजे काय? आपण म्हणतो की या आपलं व्यक्तिगत हित कशात आहे, माझं व्यक्तिगत हित कशात आहे, की खरं बोलावं, खोटं बोलू नये, माणसानी चांगलं बनण्याचा प्रयत्न करावा, सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा, लोकांचं अहित चिंतू नये, वगैरे 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 जे सांगितलं जातं. नियम पाळावे, कायद्याच्या विरुद्ध जाऊ नये, मोठ्यांशी आदराने वागावं, लहानांना त्रास देऊ नये, असे जे वेगवेगळे आपल्याला काय करा काय करू नका ते सांगितलं जातं, विशिष्ट पद्धतीचे ठोकताळे हे कशासाठी सांगितले जातात? तर यात तुमचंच कल्याण आहे असं सांगितलं जातं. बरोबर? आपणही ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारतो. आपण चांगलं आचरण करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? कुणावर उपकार करण्यासाठी का? नाही. तर वस्तुतः आपण स्वतःच भलं करत असतो. बरोबर? की आपल्याला कळत असतं आपलं हित कशात आहे. एक साधं उदाहरण, आपण रेल्वे स्टेशनवर जातो आणि ट्रेननी जेव्हा आपल्याला प्रवास करायचा असतो, तिकीट काढूनच आपण रेल्वेने प्रवास करतो. काही उपद्व्यापी लोक असतात की जे विना तिकीट प्रवास करतात. स्टेशनवरती जो टीसी असतो, तिकीट चेकर, तो तुमचं तिकीट तपासण्यासाठी तिथे उभा असतो. पण स्वाभाविक गोष्ट आहे, जेव्हा हजारोच्या संख्येने त्या एकाच दारामधून प्रवासी बाहेर पडत असतात, त्यावेळेला एकूण एका व्यक्तीचं तिकीट चेक करणं हे त्या तिकीट चेकरला जमतच असं नाही. त्यामुळे कित्येकदा विना तिकीट प्रवास केलेले लोक सुद्धा अलगद निसटतात, टीसीच्या नाकाखालून निसटतात. असं असून सुद्धा आपण तिकीट का काढतो बरं? कारण आपण विचार काय करतो की ठीक आहे, एका दिवसामध्ये 10 लोक, तो जो टीसी आहे तो दोषी असलेले, चुका करणाऱ्या 10 लोकांना कदाचित जर पकडता येत असेल, टीसीला सक्सेसफुली पकडता येत असेल, तर त्या 10 जणांमध्ये न जाणो मी येऊ नये, असा आपला विचार असतो. बरोबर? का? कारण त्याच्यानंतर मग काही आपल्याला दंड भरावा लागेल, विनाकारण मनस्ताप आपल्याला सहन करायला लागेल. बरोबर? ह्या परिणामांची विशिष्ट पद्धतीची भीती आपल्या मनामध्ये असते. जो सरळ मार्गाने जाणारा व्यक्ती असतो ना, त्याच्या मनामध्ये ही एक भीती असते की मान्य आहे, त्या 100च्या 100 किंवा 1000च्या 1000 लोकांना तो टीसी काही पकडू शकणार नाहीये, पण तरी सुद्धा ते जे काही मुठभर लोकांना पकडणार आहेत, त्या मुठभर लोकांमध्ये मी असू नये, अशी प्रत्येकाची भावना असते. आणि म्हणून माणसं तिकीट काढतात, सहसा तिकीट काढतात. म्हणजे थोडक्यात नियम पाळण्याचा शक्य होईल तो
लोक प्रयत्न करत असतात. तर ते कशासाठी नियम पाळण्याचा प्रयत्न असतो, तर स्वतःचं हित त्यांना कळत असतं. आपलं भलं कशात आहे याचा लोक विचार करत असतात. हे झालं व्यक्तिगत पातळीवर, की आपल्याला माहिती असतं आपलं हित कशात आहे. अगदी लहान मुलाला सुद्धा जर जेव्हा तुम्ही सांगता, अरे बाबा चटका बसेल, या गरम पातेल्याला हात लावू नको, अगदीच बाळ असतं त्याला खरोखर चटका म्हणजे काय हेच माहित नसतं. मग चटका बसला की त्याला कळतं, अरे पोळलं. मग तिथून पुढे त्याला लक्षात राहतं की नाही, हा पातेलं गरम आहे की नाही चेक करायला पाहिजे. जर आईनी वडिलांनी सांगितलं असेल चटका बसेल, तर तशा त्या पातेल्याला हात लावण्यात काही अर्थ नाही. का? कारण चटका मला बसेल, मलाच बाऊ होईल, मलाच जखम होईल, मला त्रास होईल. म्हणजे यात माझं भलं नाही हात लावण्यामध्ये, हे त्याला कळतं. कायमच्या डोक्यात फिट बसतं. ह्याला व्यक्तिगत हित म्हणतात. आपलं कल्याण कशात आहे, आपलं भलं कशात आहे, आपलं हित कशात आहे, याचा मनुष्य स्वाभाविकपणे विचार करतच असतो. हे जेव्हा मोठ्या पातळीवरती हित जेव्हा बघायचं असतं, सामाजिक हित असतं. व्यक्तिगत हिताच्या वरची पायरी असते म्हणजे कौटुंबिक हित असतं, की मी माझ्या हिताच्या पलीकडचाही विचार करतो. तेव्हा ती पहिली पायरी असते कुटुंबाच्या हिताचा विचार करणं. तेही करणं विशेषच असतं. मग कुटुंबाच्या हिताच्या पुढचा विचार म्हणजे आपल्या परिसराच्या हिताचा विचार करणं. आपण जी कुठली सोसायटीमध्ये राहत आहे, नगरामध्ये राहत आहे, ज्या कुठल्या गल्लीमध्ये राहत आहे, त्या संबंध परिसराचा, त्या परिसराच्या हिताचा, त्या परिसराच्या कल्याणाचा विचार करणं. मग समाजाचा विचार करणं. समाजाच्या हिताचा जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुम्ही तुमचा परिघ वाढवलेला असतो. तुमच्या विचाराच्या कक्षा तुम्ही वाढवलेल्या असतात, रुंद केलेल्या असतात. त्याच्याही पलीकडचा विचार जेव्हा तुम्ही करायला लागता, मग तेव्हा एक एक पायरी आणखीन पुढे पुढे जात जात शहर, तुम्ही जर जिल्हा पातळीवरती असाल तर जिल्हा, त्याच्या पुढे जाऊन त्या विशिष्ट राज्याचा एक विभाग, मग राज्य, आणि मग कालांतराने देश, आणि मग हे विश्वची माझे घर. ही पातळी तुम्ही कितीही एक्सटेंड करू शकता. व्यक्तिगत हिताच्या पुढे तुम्ही एक एक पायरी वाढवत वाढवत जेव्हा संबंध राष्ट्राच्या हिताचा जेव्हा विचार करायला लागता, तेव्हा राष्ट्रहित तुमच्या डोळ्यापुढे येतं. की जसं आपण स्वतःच्या हिताचा विचार करताना आपल्या डोळ्यापुढे काही प्रश्न आपण आणतो, की माझं हित कशात आहे, मी काय केलं म्हणजे माझं कल्याण होईल, मी काय केलं तर माझ्या हिताचं नुकसान होणार आहे, अशा त्या कृती मी टाळायला पाहिजेत, आपल्या डोक्यात असतं. तसंच एक राष्ट्र म्हणून मी काय केलं म्हणजे माझ्या राष्ट्राचं हित होणार आहे, आणि काय केलं नाही किंवा कुठल्या गोष्टी मी टाळल्या पाहिजे आहेत माझ्या राष्ट्राच्या हितासाठी, की होय माझा व्यक्तिगत फायदा होईल त्या विशिष्ट कृती केल्याने, पण ते केल्याने माझ्या राष्ट्राचं मात्र खूप मोठं नुकसान होणार आहे. हे जर लक्षात आलं तर केवळ आणि केवळ राष्ट्रहिताच्या साठी म्हणून आपण आपलं व्यक्तिगत हित सोडून द्यायला पाहिजे. आता राष्ट्रहित म्हणताना आपण एकेका नागरिकाच्या अँगलनी हे सगळं बघत होतो. थोडंसं तुम्हाला लक्षात यावं कल्पना म्हणून थोडंसं मी ते वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. पण एक राष्ट्र म्हणून विचार करताना एखाद्या राष्ट्राचं हित कशा कशात असू शकतं. इथे पुस्तकात जे सांगितलंय ना, ते अगदीच मोघम सांगितलंय, थोडक्या लेवलवर सांगितलंय, आणि हे समजण्यासारखं आहे की तुम्ही आता 9वीत आहात, त्याच्यामुळे यातल्या कित्येक कल्पना नाही डिटेलमध्ये तुम्हाला इतक्यात सांगता येऊ शकत आहेत. पण त्या ज्या पद्धतीने यायला हव्या होत्या तशा त्या आलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे
इथं त्यांनी जे दिलंय तेवढ्यावर मी थांबणार नाहीये, थोडंसं तुम्हाला आणखीनही सांगणं आवश्यक आहे. कारण तुमचा गैरसमज होऊ शकतो की बाबा मग नेमकं मग ह्याला राष्ट्रहित का म्हटलं, असं तुम्हाला शेवटी वाटू शकेल की भौगोलिक विस्तार, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, राष्ट्रहित हे कशाशी निगडीत आहे, तर देशाच्या मूलभूत मूल्यांशी संबंधित आहे असं सांगितलं. आता मूलभूत मूल्य म्हणजे काय, कोर व्हॅल्यूज, बेसिक व्हॅल्यूज, फंडामेंटल व्हॅल्यूज म्हणजे काय, हे मुळात त्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन करत बसायला पाहिजे, बरोबर. ते कुठेच एक्सप्लेन केलेलं नाहीये. मग ही मूल्य कशी निश्चित केली जातात, ही मूलभूत मूल्य कशी निश्चित केली जातात, तर ते त्यांनी अगदी एका वाक्यात लिहून टाकलंय. काय, ही मूल्य देशाचा भौगोलिक विस्तार, भौगोलिक आणि विस्तारमध्ये स्वल्पविराम टाकलाय, जे अतिशय चुकीचं आहे. भौगोलिक काय वेगळं केलंय, विस्तार काय वेगळा केलाय. भौगोलिक विस्तार हा त्याच्यात स्वल्पविराम नको, तो स्वल्पविराम काढून टाका. ही मूल्य देशाचा भौगोलिक विस्तार आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांच्या आधारे निश्चित केली जातात. ही कशी निश्चित केली जातात आणि कोण निश्चित करतं, काहीच एक्सप्लेनेशन केलेलं नाही. अगदी मोघम पद्धतीने हे वाक्य टाकलेलं आहे, खूप म्हणजे घोळवलेलं आहे. त्याच्यात नीट काही अर्थबोधही तुम्हाला होणार नाही अशा पद्धतीने. आणि त्याच्या पुढची जी वाक्य ती तर आणखीनच कन्फ्युजिंग आहेत. ही मूल्य देशाच्या राज्यघटनेत नमूद केलेली असतात, भारतीय राज्यघटनेच्या घोषणापत्रातच ती नमूद केलेली आहेत. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक, गणराज्य, संघराज्य पद्धती व समानता ही भारताची मूलभूत मूल्य आहेत. या मूल्यांमुळे देशाचा सांस्कृतिक इतिहास, संस्कृती, समाज, अर्थव्यवस्था व राज्यसंस्थेचा प्रकार या संबंधीची प्रणाली समजते. हेही आणखीन गमतीशीर त्यांनी लिहिलेलं आहे की मूल्यांमुळे देशाचा सांस्कृतिक इतिहास, संस्कृती, समाज, अर्थव्यवस्था व राज्यसंस्थेचा प्रकार या संबंधीची प्रणाली समजते. कशावरून, पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे म्हणून मी लगेच त्याच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवतो अशा टाईपचा मी नाही. तर आपल्याकडे आपल्या संविधानामध्ये जी मूलभूत तत्व म्हणून अंगीकारलेली आहेत, ती मूलभूत तत्व कशासाठी दिलेली आहेत, त्याच्यातून काही भारताचा इतिहास समजावून सांगण्यासाठी ती मूल्य नाही आहेत दिलेली. ती मूलभूत तत्व, मूलभूत मूल्य ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या स्वतंत्र भारतातल्या राज्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीने आचरण करायचं आहे याचा दिशानिर्देश त्याच्यामध्ये दिलेला आहे. धोरणं आखणार आहेत या देशातले राज्यकर्ते आणि त्या आखलेल्या धोरणानुसार नागरिक काम करणार आहेत. तर ती धोरणं ठरवताना ती धोरणं कुठल्या मूल्यांवरती आधारित आहेत हे लक्षात यावं, आपल्या सतत लक्षात राहावं, पुढच्या पिढ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळावं, हा त्यामागचा हेतू आहे. देशाचा सांस्कृतिक इतिहास, संस्कृती, समाज वगैरे समजावं, प्रणाली समजावी म्हणून काही नाही येते मूल्य लिहिलेली. त्याच्यामुळे त्या गैरसमजातून आपण दूर राहायला पाहिजे. बरं, या सगळ्या गोष्टींचा इथे काय संबंध येतो, राष्ट्रहित म्हणजे काय याची कुठे चर्चा आहे. आणखीन एक की ही मूलभूत मूल्यांशी आपलं राष्ट्रहित निगडीत आहे इतपत वाक्य म्हणणं समजू शकतो मी. कारण स्वाभाविक गोष्ट आहे, ती जी मूलभूत मूल्य म्हणजे फंडामेंटल व्हॅल्यूज म्हणून जे काही आपल्याला दिलेले आहेत ते त्यात आपलं हित सामावलेलं आहे असं आपण मानतो आणि संविधानाने त्याला गायडिंग प्रिन्सिपल्स म्हणून आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्या डोळ्यापुढे ती ठेवलेली आहेत, ती गोल्स, ती उद्दिष्ट म्हणून ठेवलेली आहेत. पण त्यात आणि केवळ त्यातच आपल्या राष्ट्राचं हित सामावलेलं आहे हे कशावरून. बरं, हे भारताच्या बाबतीत झालं. जगातल्या सगळ्या राष्ट्रांच्या बाबतीतली त्यांची मूलभूत तत्व त्यांनी लिहून ठेवलेलीच आहेत किंवा नाही कुणाला माहिती आहे. आणि तरीही राष्ट्र अस्तित्वात असतात. कित्येक देशांच्याकडे त्यांची संविधानच नाही आहेत. लिखित संविधान कित्येक देशांच्याकडे नाही आहेत. कित्येक देशांमध्ये लोकशाहीच नाहीये, पण तिथं राष्ट्र असतं. मग त्या राष्ट्रांचं हित कशात असतं याची कुठे चर्चा आहे, ती आवश्यक आहे चर्चा. आपण केवळ भारताच्या राष्ट्रहिताचा विचार नाहीये करायचा, मुळात राष्ट्र काय असतं हे आपण जेव्हा म्हणतो त्याच वेळेला त्याच्या निगडीतच पुढचा प्रश्न येतो की कोणत्याही राष्ट्राचं हित कशात असू शकतं. भारताचं हित आपण बोलूयात, येऊयात ना तिकडे.
येते का लक्षात? तर आणखीन एक इथं त्यांनी या सगळ्या यादीत जे म्हटलेलं आहे ना, की लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक, गणराज्य, संघराज्य पद्धती, समानता ही भारताची मूलभूत तत्वे आहेत, मूल्ये आहेत. त्याच्यातली गमतीशीर गोष्ट म्हणजे की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे ही मूलभूत मूल्य ही नंतर घुसडण्यात आलेली आहेत. ती काही भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि त्यानंतर ज्या वेळेला घटना समितीनी, संविधान समितीनी जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये ही तत्व नव्हती, ही मूलभूत मूल्य नव्हती. ती नंतरनं घुसडण्यात आलेली आहेत आणीबाणीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे मूलभूत तत्वांमध्ये, मूलभूत मूल्यांमध्येच पूर्णपणे त्या पायावरती आधारित राष्ट्राचं हित असतं वगैरे हे म्हणण्याला काही अर्थ नाहीये. राष्ट्राचं हित अवलंबून XYZ देश, कुठलंही राष्ट्र त्याचं हित कशात असतं याचा आपण जरा विचार करूया. त्या अनुषंगाने यातलं एक 2-3 गोष्टी इथे येऊन गेलेल्या आहेत. त्यांनी म्हटलेलं ना, भौगोलिक विस्तार, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक, हे जे त्यांनी म्हणलेलं आहे ना, असे काही घटक कारणीभूत ठरतात आणि ते तुमचं राष्ट्रहित निश्चित करत असतात. म्हणजे लक्षात, आणि तेवढेच फक्त नाही, आणखीनही कित्येक फॅक्टर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, एक एक फॅक्टर तुम्हाला समजावून सांगेन, पटपट सांगेन. एक महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे भूगोल. आणि नुसतं भौगोलिक विस्तार किती आहे, छोटा आहे मोठा आहे, नुसता एवढा नाही आहे त्याच्यात. ऍक्च्युली रचना, तुमचा जो नकाशा तुम्ही उघडून बघायला पाहिजे, भारत म्हणूनच नव्हे, कोणताही तुम्ही XYZ कुठलाही देश असेल त्याचा एक्झॅक्टली रचना कशी आहे त्या देशाची, त्याचा विस्तार नेमका किती आहे, त्याचं हवामान कसं आहे नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्या राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे फार महत्वाचं ठरतं. का? कारण आपल्याला माहितीये राष्ट्राचं संरक्षण हे त्या राष्ट्राच्या अस्तित्वाशी निगडीत आहे आणि एखाद्या राष्ट्राचं जे अस्तित्व आहे त्यातच त्या राष्ट्राचं हित दडलेलं आहे. बरोबर? आपण जे एका व्यक्तिगत हिताच्या बाबतीत बोलत असतो की माझ्या समोर माझा एक शत्रू उभा आहे किंवा एखादा जंगली प्राणी माझ्या समोर आहे, भुकेला जंगली प्राणी आहे, आणि अशा त्या भयंकर अशा त्या प्राण्याच्या पुढे माझ्या हातात जर कुठलंही शस्त्र नसेल तर माझा निभाव लागणार आहे का? नाही. तेव्हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असतो. आणि म्हणून माझ्या पुढे 2च पर्याय असतात माझ्या हिताचे, जे माझं रक्षण करणार. माझं अस्तित्व, जान है तो जहान है, बरोबर? माझं अस्तित्व असेल तरच मग मला त्याच्यावर आधारित माझ्या हिताचा विचार करता येणार आहे. आणि मग त्यासाठी फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे तिथं खडं उभं राहून सामना तरी करायचा, किंवा, आणि तेही विश्वास असेल स्वतःवर तर, स्वतःवर आणि स्वतःच्या शस्त्रावर, किंवा तिथून पळून जायचं. या दोनपैकी एकच मार्ग शिल्लक उरतो. हे जसं व्यक्तिगत अस्तित्व, व्यक्तिगत हित याच्या संदर्भात आहे, तसंच राष्ट्राचं अस्तित्व, एक्झिस्टन्स, आणि राष्ट्राचं हित हे कशात असतं? तर सर्वप्रथम भौगोलिक रचना नेमकी कशी आहे हे समजून घेण्यामध्ये. त्याचं लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड नेमकं कसं आहे, तिथे नेमकं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे, थंड प्रदेश आहे का उष्ण आहे, वाळवंटी आहे का समुद्र किनारा आहे मोठा, का समुद्र किनाराच नाहीये, भूवेष्टीत आहे का, भूवेष्टीत म्हणजे सर्व प्रकारे जमिनीने वेढलेलं आहे का. आता अफगाणिस्तानला समुद्र किनाराच नाहीये. कझाकिस्तान एक छोटासा समुद्र आहे फक्त तिथे, कुठला काळा समुद्र का कुठला तरी, ब्लॅक सी. नाहीतर नेपाळ, भूतान, यांच्या अवतीभोवती मोठमोठाले देश आहेत
भूवेष्टीत आहेत ते, पूर्णपणे शेजारी देशांवर अवलंबून आहेत व्यापारासाठी. हे एकीकडे. आणि दुसरीकडे श्रीलंकेसारखे काही देश आहेत किंवा UK सारखे, युनायटेड किंगडम सारखे काही देश आहेत की ते आयलंड नेशन्स आहेत. म्हणजे ती एक प्रकारची बेटं आहेत आणि पूर्णपणे सागरांनी वेढलेली आहेत, समुद्रांनी वेढलेली आहेत. एकाच वेळेला ते व्यापार करायला अतिशय मोकळे आहेत. त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या आरमारावरती लक्ष देणं अतिशय महत्वाचं बनतं. आणि भारत आणि चीन किंवा रशिया सारख्या खंडप्राय देशांच्या दृष्टीने विस्तार प्रचंड आहे. पण जितका भौगोलिक विस्तार प्रचंड, जितकी व्हरायटी जास्त आहे आणि तुमच्याकडे, आपल्याकडे वाळवंट पण आहे, समुद्रकिनारा पण आहे, सपाट मैदानी प्रदेश पण आहे, डोंगराळ पण आहे, दलदली प्रदेश पण आहे, रेताड प्रदेश पण आहे, सर्व प्रकारची व्हरायटी आपल्याकडे आहे. अशामुळे आपल्या देशाचं रक्षण, आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणं हे काम अतिशय जोखमीचं बनतं आपल्यासाठी. आणि म्हणून भौगोलिक रचना, त्याला भौगोलिक विस्तार नकोय म्हणायला, भौगोलिक रचना म्हणायला पाहिजे. ती भौगोलिक रचना नेमकी कशी असावी किंवा कशी आहे ह्याच्यावरती पण खूप अवलंबून असतं राष्ट्राचं हित. याच्या दृष्टीने मला आणखीन काही सांगायचंय की भौगोलिक रचना सुद्धा डिसाईड करत असते की त्या देशातले लोक किती धाडसी आहेत किंवा किती कमी धाडसी आहेत. UK आणि श्रीलंका हे त्याचं अगदी विशेष उदाहरण आहे. आहेत छोटे छोटे देश पण स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. आणि जेवढा जास्ती समुद्र किनारा येतो तेवढं धाडस तुम्हाला अंगावरती घेता येतं. रचना कारणीभूत ठरते त्यासाठी. भौगोलिक रचना ही लोकांची मनं घडवत असते, कळत न कळत, तुमच्या कळत न कळत. बघा तुम्ही, डोंगराळ भागातले लोक शूर असतात, काटक असतात, चपळ असतात आणि सपाट मैदानी प्रदेशातले लोक तसे सुस्त असतात. हे भूगोल जो असतो ना किंवा भूराजकीय रचना अशी असते की ती तुमच्यावरती कळत नकळत प्रभाव टाकत असते. आणि त्याच्याशी मग तुमचं हित जोडलं गेलेलं असतं. तुमच्या राष्ट्रामध्ये कलेक्टिव्हली कशा कशा पद्धतीची रचना आहे, भौगोलिक रचना, भूराजकीय रचना नेमकी कशी आहे, ऑटोमॅटिकली त्याच्यावरती तुमच्या देशाचं संरक्षण, तुमच्या देशाचं अस्तित्व आणि पर्यायाने राष्ट्रहित अवलंबून असतं. पुढचा फॅक्टर त्याच्यामध्ये असा येतो की ऐतिहासिक पार्श्वभूमी हा इथे भाग काही घेतलाच नाहीये की होय भौगोलिक रचना तुमच्यासाठी अगदी अनुकूल आहे, सगळं सगळं छान आहे वगैरे वगैरे. पण ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याचा पण इम्पॅक्ट असतो ना. की अशी कल्पना करा की हो, एखाद्या मुलाच्याकडे खूप ताकद आहे, खूप ऊर्जा आहे, खूप उत्साह आहे वगैरे वगैरे वगैरे, पण अनुकूल परिस्थिती नाही. कारण पूर्वजांची कर्ज इतकी प्रचंड आहेत की ती कर्ज फेडता फेडता या मुलाच्या नाकी नवलेत आणि त्यामुळे त्याला वरती यायला वेळ लागतो. म्हणजे पहिला खड्डा भरून काढण्यातच त्याची ताकद सरवून जायला लागलेली आहे. असं जर असेल तर म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे, किंवा एखादा तसा दुर्मिळ असेल, काय दुर्बळ असेल एखादा व्यक्ती, पण त्याला स्प्रिंगबोर्ड जबरदस्त मिळालाय. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी इतकी अशी मस्त मिळालेली आहे आधीच्या राज्यकर्त्यांच्या चांगल्या कामामुळे असेल किंवा देशात अशा काही पद्धतीची व्यवस्था असेल, उत्कृष्ट खजिना आहे, सैन्यबळ खूप चांगलं आहे की ज्या आधारावर तो देश आहे छोटासा, दुर्बळ आहे आणि तरी सुद्धा त्या देशाला चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करता येत आहे, असंही होऊ शकतं. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी ही फार महत्वाची ठरते. त्याच्या पुढचा एक फॅक्टर असा असतो की सामाजिक आणि सांस्कृतिक फॅक्टर्स. म्हणजे काय की एकेका देशाचं म्हणून एक कल्चर असतं, एक संस्कृती असते आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक देशाची संस्कृती, प्रत्येक संस्कृती
ही युनिक असते, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, एकमेवाद्वितीय अशी असते प्रत्येक संस्कृती. आणि काही काही संस्कृती या आपल्याला माहिती असतात की खूप शांत स्वभावी असतात, समंजस असतात वगैरे. आणि काही काही देशाचं जे कल्चरच असतं ते खूप रफ असतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर अफगाणिस्तान. अफगाणिस्तानचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास आहे. म्हणजे आज तालिबान आलंय म्हणून नाही, तर तालिबानच्या आधीचा सुद्धा तुम्ही इतिहास काढून बघा, रक्तपातच आहे. इराणच्या बाबतीत तेच, गेल्या 100-500-1000 वर्षामध्ये शांततेचे पिरियड खूप थोडे आलेले आहेत, पण राजकीय उलथापालथी, रक्तरंजित क्रांत्या यांचं प्रमाण खूप आहे. रशियाचं तेच आहे. आणि ह्याच्या उलट इतर कित्येक देश असे आहेत की जिथे असे अपहिवल्स, अप अँड डाऊन्स आणि रक्तरंजित इतिहास, असे ते टप्पे मागे केव्हा तरी येऊन गेलेले आहेत. पण मोस्टली त्यांचं जे कल्चर आहे, त्यांचा जी संस्कृती आहे, काम करण्याची पद्धत आहे, ती खूप समंजस, शांत स्वभावाची अशी ती त्यांची कार्यशैली आहे, कार्यपद्धती आहे. असेही तो सांस्कृतिक इम्पॅक्ट असतो कित्येकदा. संस्कृतीचा म्हणून एक विशिष्ट प्रभाव असतो कित्येकदा. का? कारण त्या त्या संस्कृतीतली मूल्य लोक जपत असतात. तर तो संस्कृतीचा इम्पॅक्ट असतो, त्याच्यामुळे तो एक फॅक्टर फार महत्वाचा ठरतो. आणि मग दुसरा फॅक्टर असतो तो म्हणजे सामाजिक, की समाज नेमका काय पद्धतीचा आहे, समाज कसा रिस्पॉन्ड करतोय, तो समाज एकसंध आहे का, समाजाची रचना नेमकी कशी आहे, समाज एकजिन्सी आहे, सगळी माणसं एक प्रकारची आहेत, एक प्रकारची म्हणजे त्यांची सामाजिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे, त्यांच्यातली भाषा, रहनसहन, त्यांचे आचारविचार हे सगळे एकसमान आहेत का. हे एकसमान कधी बनतं, जेव्हा तो देश फार आकाराने फारसा मोठा नसतो, त्यावेळेला हे जमतं. एकवंशीय, एक भाषिक, आणि त्यांच्या कपड्यामध्ये सुद्धा, म्हणजे आहार विहारात फारसा विशेष फरक नाही, असे देश आकाराने छोटे छोटे असतात. आणि त्यामुळे ते एकसारखी माणसं, त्या अख्ख्या देशामध्ये तुम्ही कुठे गेला तरी, जर्मन माणूस म्हणजे हा अशाच कपड्यामध्ये असणार, स्कॉटिश व्यक्ती म्हणजे तो अशाच पद्धतीचा असणार, श्रीलंका हे अशाच पद्धतीने, श्रीलंकन लोकांचे कपडे म्हणजे असे, भूटानीज हे अशा पद्धतीचे असणार, हे म्हणता येतं. पण भारत म्हणताना आपल्याकडे विविधतेतच एकता आहे, विविधता आहे प्रचंड. समाज हा एकजिन्सी नाही आपला. बरं, याचा अर्थ आपला भारतीय समाज हा ठिसूळ आहे का? तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही त्याला ठिसूळ म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, पण आपला समाजच अशा काही पद्धतीचा आहे की आपला समाज एक भेळ असल्यासारखा आहे. त्याच्यात चुरमुरे पण आहेत, त्याच्यात कांदा पण आहे, टोमॅटो पण आहे, आणि इतर अनेक बऱ्याच फरसाण आहे, सगळं 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 मिक्सचर आहे छान. पण आता कित्येक लोकांना जे वाटतं ना की बाबा समाज हा कसा एकजिन्सी पाहिजे, एकजिन्सी असला म्हणजे मग तो देश, ते राष्ट्र पॉवरफुल होतं, ताकदवान होतं, जगात महासत्ता बनू शकतं आणि टक्कर देऊ शकतं वगैरे वगैरे वगैरे, असं खूप लोकांना वाटतं. गैरसमज येतो बरं का. तुमच्याकडे असलेलं भाषिक वैभव, म्हणजे अनेक भाषा असणं, अनेक बोलीभाषा असणं, तुमच्या आहार विचार आचारामध्ये वेगवेगळे फरक असणं, हे तुमच्या कमजोरीचं लक्षण नाहीये, हे कृपया लक्षात घ्या. त्याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगेन, मला गॅरंटी आहे ही गोष्ट तुम्ही फारशी कुठे ऐकलेली नसेल. एक निवृत्त लष्करी अधिकारी, त्यांचं भाषण मी पुण्यामध्ये ऐकलं. भाषण म्हणजे काय, एक छोटं लेक्चरच होतं. ते जिओ पॉलिटिक्स वरती बोलत होते SP कॉलेजमध्ये. आणि असाच हा विषय चाललेला होता छानपैकी भारताच्या संरक्षणाच्या संदर्भातनं. आणि ते 71चं युद्ध लढलेले आहेत, 71चं ते युद्ध लढलेले आहेत. आणि त्या युद्धाच्या वेळचा त्यांनी एक प्रसंग आम्हाला खूप छानपैकी समजावून सांगितला, की आम्ही त्यांना नेमका हाच प्रश्न विचारला होता, आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून, की आपला भारतीय समाज हा असा एकजिन्सी नाहीये म्हणून आपण जरा कमी पडतो का, कमजोर पडतो का शत्रूच्या पुढे.
ते म्हणले, अरे मित्रांनो, तुम्ही गैरसमजातात, फार मोठ्या गैरसमजातात. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो म्हणले. 71च्या युद्धाच्या वेळचा प्रसंग आहे म्हणले. पंजाब बॉर्डरवरती भारत आणि पाकिस्तान यांना विभागणारी, पंजाबमधून जाणारी जी एक सीमारेषा आहे, त्याच्या बॉर्डरच्या दोन्ही बाजूला सैन्य होतं म्हणले. आणि लढाई अशा काही पद्धतीची झाली होती, आपल्या सैन्याच्या काही तुकड्या किंवा एक तुकडी अशी म्हणूया आपण, की जी पाकिस्तानच्या हद्दीत घुसली होती. बरं का, पाकिस्तानच्या हद्दीत ती तुकडी पोचली आणि मात्र हेडक्वार्टर जे होतं भारताच्या, त्या तुकडीचं जे हेडक्वार्टर जे होतं ते भारतीय हद्दीत राहिलेलं. आणि ही जी तुकडी जी पोचली पाकिस्तानी हद्दीमध्ये, तिच्याशी संपर्क मात्र राहिला, पण ती वेढली गेली. पाकिस्तानी हद्दीमध्ये चहूबाजूनी पाकिस्तानी लष्कराची कोंडी झाली त्यांच्या भोवती. अशी चिकटून बिकटून नाही, अंतर होतं व्यवस्थित दोन्हीमध्ये, कारण त्या तुकडीच्याकडे पण शस्त्र होती, त्या तुकडीकडे स्वतःची सैनिक होते. त्याच्यामुळे एका विशिष्ट हद्दीच्या पलीकडे पाकिस्तानी लष्करातल्या त्या सैनिकांना काही त्यांचं वाकडं करता येत नव्हतं. पण त्या मध्येच ते पाकिस्तानी सैन्याचा तो गराडा त्या तुकडीला पडलेला असल्यामुळे काही काळपर्यंत, काही तास, काही दिवस आपल्या भारतीय हद्दीतनं आपल्या सप्लाय लाईन्सला, आपल्याकडच्या इतर सैनिकांना त्या पाकिस्तानी हद्दीत घुसलेल्या तुकडीच्या मदतीला वेळेत पोचता येत नव्हतं किंवा रसद दारुगोळा पुरवता येत नव्हता. अशा त्या कठीण प्रसंगामध्ये रेडिओ संदेशवहन हे एकच माध्यम होतं, ज्याच्यामुळे की आपण इकडनं संदेश पाठवू शकत होतो आणि तो तिकडनं ते रिप्लाय आपल्याला देऊ शकत होते. त्याच्यातून कम्युनिकेशन चालू होतं व्यवस्थित आपल्या हेडक्वार्टर सोबत त्या तुकडीचं. आता ह्याच्यात अडचण एक असते फक्त, की हे जे रेडिओ संदेश असतात ते शत्रू सैन्याला मधल्यामध्ये ऐकता येऊ शकतात, चोरून ऐकता येऊ शकतात. आपणही आपल्या शत्रूचे रेडिओ संदेश असे चोरून पकडून ऐकू शकतो आणि शत्रूला सुद्धा आपले संदेश पकडून ऐकता येऊ शकतात आणि त्यातनं त्यांना अर्थ कळू शकतो की हे काय करतायत आणि काय नाही करतायत. आता गंमत ही की पंजाब हा भारतात सुद्धा आहे, पंजाब राज्य, आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा पंजाब आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक एकमेकाशी पंजाबीमध्ये जे काही बोलतात ते संदेश, रेडिओ संदेश, भारतातल्या आपल्या या जे लोक ते संदेश टिपत होते त्यांना अर्थ लावायला काहीच अडचण येत नव्हती, कारण आपल्याकडे सुद्धा पंजाबी बोलणारे लोक आहेत. पण भारतीय सैन्याधिकाऱ्यांनी, सैनिकांनी विचार केला की आपण जो संदेश पोचवणार आपल्या त्या तुकडीतल्या लोकांना, तो नेमका कसा पोचवायचा, कुठल्या भाषेत पोचवायचा, हिंदीत पोचवावा का इंग्लिशमध्ये पोचवावा. कारण पाकिस्तानी लोकांना हिंदीला ते उर्दू म्हणतात तिकडे, पण हिंदी आणि इंग्लिश हे पाकिस्तानी लोकांना इझिली कळतंय. मग काय करावं, तर कोड लँग्वेज हा एक पर्याय असतोच, पण कोड लँग्वेजचा वापर जसा करता येतो तसंच त्या कोड लँग्वेजला डिकोड सुद्धा करता येत असतं. बरोबर. आपल्या सेनेतल्या जवानांनी, अधिकाऱ्यांनी एक छोटीशी आयडिया केली. काय आयडिया केली की कुठली कोड लँग्वेज वापरायची गरजच नाही म्हणले. ते त्या तुकडीमध्ये 2-3 तमिळ लोक होते आणि मग आपल्या हेडक्वार्टरच्याकडनं सरळ स्वच्छ तमिळ भाषेमध्ये संदेश पाठवण्यात आले, सांगण्यात आले आणि तिकडनं तामिळमध्ये रिप्लाय येत गेले. पाकिस्तानी लोकांना ते तामिळमधले संदेश मिळत होते, बिनदिक्कत ते संदेश त्यांना मिळत होते. पण पाकिस्तानी सैनिक हतबल होते, कारण त्यांना ते काय तमिळमध्ये संदेश एकमेकाला पाठवतायत, करतायत, काही पत्ता लागत नव्हता. भारताने मस्त त्या तुकडीतल्या आपल्या लोकांना बरोबर तिकडनं सही सलामत आपल्या हद्दीमध्ये आणलं.
पाकिस्तानी सैनिक काहीही करू शकले नाहीत, उघड्या डोळ्यांनी बघत बसले. आता मला सांगा, आमचे ते सैन्य अधिकारी जे होते, माजी निवृत्त लष्करी अधिकारी, त्यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर म्हटलं, आता सांगा की आपल्याकडची जी विविधतेत एकता आहे ती उपयुक्त आहे की नाही. आपण जर एक जिन्सी राहिलो असतो तर तर ती तुकडी वाचली असती का. त्याच्यामुळे प्रत्येक सिच्युएशनकडे, प्रत्येक घटनेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. असो, तर सामाजिक फॅक्टर्स सांगितले. आर्थिक घटक तर फार महत्वाचा आहे, त्याचा तर अग्रक्रम लागतो. कारण कसं आहे, अगदी तुमच्या चाणक्यापासून ते अगदी सन झू असेल किंवा क्लॉझविट्झ, युरोपमधला क्लॉझविट्झ, चीनमधला सन झू, भारतातले चाणक्य, यांच्यासह तुम्ही एकूण एक राज्यशास्त्री घ्या, तो हेच म्हणेल एखाद्या देशाचं हित हे कशात असतं, तर त्या देशाचा खजिना केवढा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण कुठल्याही गोष्टी आणता येऊ शकतात, पण पैशाचं सोंग आणता येऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या देशाचा विकास करायचा आहे, तुम्हाला तुमच्या देशाची प्रगती करायची आहे, तुम्हाला तुमच्या देशाचं संरक्षण करायचं आहे, काहीही असेल, तर त्यासाठी अर्थसहाय्य लागतं. आर्थिक घटकाशिवाय सगळं गाडं अडून बसतं. आणि म्हणून एखादी शक्ती, एखादा देश हा किती ताकदवान आहे हे ओळखण्यासाठी त्या देशाचा जीडीपी किती आहे हे पाहिलं जातं. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. हे आर्थिक निकषांवरती एखादा देश किती पुढे किंवा किती मागास आहे हे सातत्याने चेक केलं जातं. का? कारण एखाद्या देशाची आर्थिक शक्ती, आर्थिक ताकद किती आहे हे ऑटोमॅटिकली इतर घटकांवरती परिणाम करत असतं आणि त्यामुळे त्या देशाची शक्ती वर खाली होत असते. म्हणजे स्वाभाविकपणे जर एखाद्या देशाची आर्थिक ताकद खूप असेल तर स्वाभाविकपणे तो देश त्यांच्या लष्करी खर्च वाढवू शकतो, बरोबर. आणि जर लष्करी खर्च जर वाढवला त्यांनी, लष्करी साहित्य, चांगल्या उत्तम दर्जाचं लष्करी साहित्य आणलं, सैनिकांच्या उत्कृष्ट ट्रेनिंगवरती जर त्यांनी खर्च केला, लष्करातल्या जवानांना चांगली उपकरणं जर का दिली, तर स्वाभाविकपणे त्या देशाचं संरक्षण खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि त्या देशाचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होईल, त्या देशाचा प्रभाव आणखीन वाढणार, परिणामी त्या आर्थिक शक्तीचा परिणाम कसा झाला, त्या देशाचा लष्करी विकास होण्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. एखाद्या देशाचं शैक्षणिक स्तर सुद्धा उंचवायला तो आर्थिक घटक उपयुक्त ठरतो. म्हणजे बघा, एक आर्थिक घटक हा किती वेगवेगळ्या गोष्टींवरती परिणाम करणारा असतो. वैद्यकीय शक्ती वाढवण्यावरती परिणाम करू शकतो. रिसर्च डेव्हलपमेंट म्हणजे काय? संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्ये गुंतवणूक जर का त्या राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात जर केली, स्वतःच्याकडे असलेली आर्थिक शक्ती ही त्यांनी रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी जर वापरली, स्वाभाविकपणे पुढच्या काही काळामध्ये त्यांना त्या संशोधनानं जी काही बेनिफिट्स मिळतात, जे काही शोध लागले जातात, त्याचा उपयोग त्या राष्ट्रालाच होणार असतो पुढे. म्हणजे राष्ट्रहित वाढण्यासाठीच उपयोग होत असतो, बरोबर. तर त्यामुळे आर्थिक घटक सुद्धा फार महत्वाचे बनतात. मगाशी म्हणाले त्या पद्धतीने लष्करी घटक फार महत्वाचे असतात. त्या देशाचा विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आलेख किती वरती चाललेला आहे किंवा खाली चाललेला आहे हे सुद्धा महत्वाचं ठरतं. की तुमच्याकडे आहेत कणखर मन आहे आणि मजबूत मनगट आहेत वगैरे वगैरे, अगदी कितीही छान असेल, देशासाठी काय प्राण त्याग करणारी लोक सुद्धा आहेत तुमच्याकडे, असं जरी अगदी कल्पना केली तरी सुद्धा जर तुमच्याकडे विज्ञान तंत्रज्ञानाची जोड नसेल तुमच्या या शक्तीला, तर आणि तुमच्या शत्रूच्याकडे जर का अत्याधुनिक
सगळ्या गोष्टी असतील, अगदी शस्त्रास्त्र वगैरे वगैरे सगळे अत्याधुनिक आहेत, आणि तुमच्याकडे मात्र ती रक्कम थेट आणि तलवारी ढाली आहेत, तुमचा निभाव लागेल का? नाही. आणि त्यामुळे तुमच्या देशाची विज्ञान तंत्रज्ञानामध्ये किती मोठी झेप आहे हे फार महत्वाचं ठरतं. राष्ट्रहित हे त्याच्यासाठी खूप निगडीत आहे विज्ञान तंत्रज्ञानाशी. आणि मग त्याच पद्धतीने इतर काही घटकांमध्ये एक फार महत्वाचा घटक ठरतो, तो म्हणजे नेतृत्व. की होय, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पोषक आहेत, पण उत्तम नेतृत्व नसेल, कणखर नेतृत्व नसेल किंवा कॅरिझमॅटिक नेतृत्व नसेल तर तुमचा निभाव लागत नाही, असं होतं कित्येकदा. आणि म्हणून नेतृत्व सुद्धा तितकाच महत्वाचा घटक असतो. कित्येकदा तर असंही होतं की परिस्थिती प्रतिकूल असते, अतिशय प्रतिकूल असते, पण नेतृत्व जर का चांगलं मिळालं तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या त्या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूलतेकडे जाणं सोपं होऊन जातं. जसं सिंगापूरच्या संदर्भात म्हटलं जातं, सिंगापूरमध्ये एक 50-60 वर्षापूर्वी सिंगापूर नुकताच जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला अतिशय गरीब होता, अतिशय हलाखीच्या अवस्थेत होता. त्या सिंगापूरला आज प्रगत झालेलं तुम्ही जे बघताय त्यामध्ये त्यांच्या त्या एका असामान्य अशा नेत्याचा खूप महत्वाचा वाटा आहे, की त्यांच्याशिवाय त्या देशाला आज एवढी मोठी झेप घेताच आली नसती. फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांच्याविषयी हेच म्हणता येईल की अमेरिका आर्थिक मंदीमध्ये होता, जागतिक महामंदीच्या भोवऱ्यात अडकलेला होता अमेरिका. अशा त्या मंदीला बरं, त्याच तो वेळ म्हणजे 2 महायुद्धांच्या मधला वेळ होता. अशा त्या भयंकर काळामध्ये अमेरिकेला राष्ट्राध्यक्ष म्हणून फ्रँकलिन रूझवेल्ट मिळाले आणि त्यांनी खरोखर अशा काही पद्धतीने अमेरिकेचं नेतृत्व केलं, कणखरपणाने, खरे तर पायानी अधू, आणि तरी सुद्धा अशा काही कणखरपणे त्यांनी अमेरिकेचं नेतृत्व केलं की अमेरिका आज जगामध्ये मजबूत स्थितीमध्ये एक महासत्ता म्हणून उदयाला आली. त्याच्यामुळे नेतृत्व हा एक महत्वाचा घटक बनतो राष्ट्रहिताच्या दृष्टीने. राष्ट्रीय सामर्थ्य म्हणजे काय, तर देशाची गाभा मूल्य, म्हणजे ज्याला आपण कोर प्रिन्सिपल्स म्हणतो, ती गाभा मूल्य आणि राष्ट्रहित यांचं रक्षण हे राष्ट्रीय सामर्थ्याच्या सहाय्याने केलं जातं. देशाच्या रक्षणाच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य असं म्हणतात. रक्षणाची क्षमता, आपण आपल्या देशाचं रक्षण करू शकतो का? रक्षणाची क्षमता म्हणजे ॲबिलिटी, लायकी, थोडक्यात सोप्या मराठी भाषेमध्ये लायकी. आपण आपल्या देशाचं रक्षण करण्याच्या एवढे लायक आहोत का? ती जबाबदारी कुणाकडे असते? कुठल्याही देशाच्या बाबतीमध्ये ती जबाबदारी असते सैन्याच्याकडे असते. सैन्य म्हणताना त्याच्यात 3ही दलं आली, भूदल, नौसेना आणि वायुसेना. यापेक्षाही आणखीन आता एक नवीन घटक निघाला, तो म्हणजे स्पेस सुद्धा. त्याच्यामुळे तो एक चौथा घटक बनतो. या 4ही पातळ्यांवरती, किंवा आपण पारंपरिक पद्धतीने म्हणलं तर 3 पातळ्यांवरती आपली किती कार्यक्षम आहेत दलं, आपली 3ही सेना दलं, आणि ती आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी उपयुक्त आहेत का, योग्यपणे ते काम करतायत का, याच्यामध्ये आपल्या राष्ट्राचं सामर्थ्य सामावलेलं असतं. राष्ट्रीय सामर्थ्य हे प्राचीन काळापासून आजपर्यंत राजनीतीच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. म्हणून राष्ट्रीय सामर्थ्य संपादन करण्याचे प्रयत्न हे प्रत्येक राष्ट्राकडून केले जातात. ज्या देशाचे सामर्थ्य प्रभावी असते तो देश आपले हितसंबंध कोणत्याही क्षेत्रात वाढवण्यास समर्थ ठरतो. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने, जसं आर्थिक क्षेत्रातली तुमची ताकद ही इतर अनेक क्षेत्रांमध्ये रिफ्लेक्ट होत जाते, प्रतिबिंबित होत जाते, तसंच राष्ट्रीय सामर्थ्याच्याही बाबतीत सुद्धा आहे बरं का. म्हणजे कित्येकदा तर अगदी आर्थिक घटक तुमचा प्रतिकूल असला तरी सुद्धा केवळ आणि केवळ तुमच्या राष्ट्राचं सामर्थ्य किती आहे, तुमच्या राष्ट्राची ताकद किती आहे, प्रभाव कसा आहे, याच्यावरती कित्येक गोष्टी आपोआप घडून जातात आणि त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रांवरती चांगला परिणाम बनून जातो, जर तुमचं सामर्थ्य जबरदस्त असेल तर.
जसं नाही का एखाद्या गल्लीमध्ये एखादा ताकदवान मनुष्य असेल तर त्याला इतर लोक वचकून असतात, त्याला कित्येकदा त्याच्या ताकदीचं प्रदर्शन घडवावं लागतंच असंही नाही. कित्येकदा त्याची झाकली मूठ 1.25 लाखाची असते, पण तरी सुद्धा तो जो काही गैरसमज सगळ्या लोकांच्या मध्ये असेल की अरे बाबा बाबा आला बरं का, तो खूप ताकदवान आहे, तो डेंजर आहे, तो त्या उड्याने सुद्धा त्याची कित्येक कामं परस्पर होऊन जात असतात. रिफ्लेक्ट होत राहते तुमच्या राष्ट्रीय सामर्थ्याची चा जो फायदा आहे तो इतर अनेक क्षेत्रांमध्ये पोचत असतो आणि तुमच्या राष्ट्राचं सामर्थ्य त्यामुळे कैक पटींनी वाढायला लागतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक देश आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी इतर राष्ट्रांचं सहकार्य घेत असतो. आपल्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने दुसऱ्या देशाशी असलेल्या संबंधांना प्रभावित करण्याच्या क्षमतेला राष्ट्रीय सामर्थ्य म्हणतात. म्हणजे जेव्हा दोन देशाचे प्रमुख एकमेकांना भेटतात तेव्हा काय गप्पा मारत असतात तो, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, काय हवा पाण्याच्या गप्पा मारत असतील का, तर नाही. त्यांच्यामध्ये चर्चा ज्या चालतात वेगवेगळ्या करारांच्या संदर्भातनं चालत असतील किंवा वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भातनं त्यांच्या चर्चा चालत असतील, पण त्या प्रत्येक चर्चांच्या मधून त्या त्या देशाचा जो प्रमुख असतो त्याचा प्रयत्न काय असतो की आपलं म्हणणं समोरच्या राष्ट्राच्या प्रमुखाच्या गळी उतरवायचं. का, कारण मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो. त्या क्षणी जेव्हा मी दुसऱ्या देशाच्या नेत्याशी जेव्हा चर्चा करत असतो त्यावेळेला मी एक व्यक्ती म्हणून चर्चा नसतो करत त्या दुसऱ्या व्यक्तीशी, तर मी माझ्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो आणि तो मनुष्य त्याच्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो. ही भावना असली पाहिजे किंवा असतेच. आणि त्यामुळे तो जो नेता असतो किंवा राज्यकर्ता असतो जो त्या समोरच्या देशाच्या प्रमुखाशी किंवा त्याच्या प्रतिनिधीशी जेव्हा बोलत असतो, चर्चा करत असतो, तर जेव्हा तो स्वतःच्या मनातल्या मनची काही वाक्य सांगत नसतो, त्यांनी पूर्ण विचार करून की माझ्या देशाचं हित कशात आहे हा विचार त्यांनी केलेला असतो. ऍट द सेम टाइम त्यांनी हाही विचार केलेला असतो माझ्या राष्ट्राचं सामर्थ्य नेमकं किती आहे या समोरच्या देशाच्या प्रतिनिधीच्या किंवा या समोरच्या राष्ट्राचं जे सामर्थ्य आहे त्याच्या तुलनेने माझ्या राष्ट्राचं सामर्थ्य किती आहे नेमकं. मी ज्या राष्ट्राच्या बरोबर आता संवाद करतोय त्या राष्ट्राच्या बरोबर माझे संबंध म्हणजे माझ्या राष्ट्राचे संबंध वाढवल्यामुळे एकंदरीत माझ्या राष्ट्राचं सामर्थ्य वाढणार आहे का, XYZ देशाच्या सोबत मैत्री केल्यामुळे माझ्या राष्ट्राचं हित जपलं जाणार आहे का, एखाद्या राष्ट्रासोबत शत्रुत्व करण्यामुळे माझ्या राष्ट्राचं हित वाढणार आहे का, असा वेगवेगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो. आणि मग एखाद्या राष्ट्राबरोबर संबंध चांगले करायचे असतील तर ते करताना नेमके कशा पद्धतीने केले पाहिजेत. व्यापारी करार करायचा असेल तर नेमका कशा पद्धतीचा व्यापार केला पाहिजे, नेमका किती मार्जिन किती प्रॉफिट ठेवला पाहिजे, केवढ्या रुपयांचा पगार नेमका केला पाहिजे तर माझ्या राष्ट्राला फायदा होईल, किंवा समजा फायदा जरी थोडासा कमी झाला तरी त्या राष्ट्राबरोबर मैत्री आता फार महत्वाची आहे म्हणून मला हा व्यापार करणं आवश्यक आहे, हा करार करणं आवश्यक आहे, असा सगळ्या दृष्टीने त्या व्यक्तीने विचार केलेला असतो. का, कारण तो त्याच्या राष्ट्राचं हित बघत असतो. माझ्या राष्ट्राचं सामर्थ्य कसं वाढेल याचा तो प्रयत्न करत असतो. प्रत्येक राष्ट्र हे आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वहिताचं रक्षण करण्यासाठी आपलं राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करत असतं. एका विशिष्ट दिशेनेच नाही, एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न चालू असतो. आज फक्त हेच वाढवणार, आज फक्त विज्ञानवरती फोकस, उद्या 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 फक्त शिक्षणाच्या वाढीवरती विकास, परवा ना परवा फक्त सैन्यावरती, असं करत नाहीत राज्यकर्ते.
किंवा करू नये अशा पद्धतीने. एकाच वेळेला अनेक पातळ्यांवरती आणि वेगवेगळ्या पद्धतींनी राष्ट्रीय सामर्थ्य वाढवण्याचे प्रयत्न चालू असतात आणि असावे लागतात. राष्ट्रीय सामर्थ्य हे देशातील भौतिक आणि अभौतिक घटकांच्या म्हणजे फिजिकल आणि नॉन फिजिकल अशा दोन्ही प्रकारच्या घटकांच्या सहाय्याने अस्तित्वात येतं. नॉन फिजिकल म्हणजे काय? त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी येतात. फिजिकल म्हणजे ज्या दाखवता येण्यासारख्या गोष्टी, अभौतिक म्हणजे नॉन फिजिकल म्हणजे ज्या दाखवू शकत नाही तुम्ही, अशाही कित्येक गोष्टी. एखाद्या देशाचा दुसऱ्या देशावर असलेला प्रभाव कित्येकदा चटकन दाखवता येत नाही, पण तो असतो. सार्वभौमत्व, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सार्वभौमत्व दाखवता येतं का? नाही दाखवता येत, पण ते असतं. अगदी राष्ट्रभावना ही तरी कुठे दाखवता येते, कारण भावना असते ती, बरोबर? तर अशा कित्येक फॅक्टर्स आहेत की जे अभौतिक आहेत आणि कित्येक दाखवता येण्यासारखे फॅक्टर्स आहेत. भौतिक या दोन्हीच्या विशिष्ट पद्धतीच्या सहाय्याने, मदतीने आपल्याला आपल्या देशाचं राष्ट्रीय सामर्थ्य हे अस्तित्वात येत असतं. भौतिक घटकांमध्ये काय काय गोष्टी येतात? त्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस येतात. म्हणजे काय? नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती. मग त्याच्यामध्ये कोळसा आला, लोखंड आलं, पोलाद आलं, इतर कित्येक खनिज आली, पाणी आलं, इंधन आलं. इंधन फार महत्वाचं आहे. इंधन म्हणताना त्याच्यात कच्चं तेल आणि कच्चं तेलावरती प्रक्रिया केल्यानंतर डिझेल, पेट्रोल, इतर अनेक प्रकारच्या गोष्टी. नैसर्गिक वायू म्हणजे सीएनजी नाही, तुमचा एलपीजी गॅस वगैरे वगैरे. इंधन, अशा सगळ्या गोष्टी नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये येतात आणि या सगळ्याला त्याला भौतिक मध्ये तुम्ही घालता. पाणी सुद्धा अगदी. ह्याच्या सहाय्याने राष्ट्राची औद्योगिक क्षमता निर्माण केली जाते. कशी? कारण या सगळ्या गोष्टी, इंधन वगैरे सगळ्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये लागतात, औद्योगिक प्रक्रियेमध्ये. त्याच पद्धतीने किंवा दळणवळणामध्ये सुद्धा लागतात. त्याच पद्धतीने इतर बाकीच्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, लोखंड असेल, कोळसा असेल, पोलाद असेल, अनेक 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 गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारची खनिज असतील, फॉस्फरस असेल, झिंक असेल, वगैरे वगैरे. हे सगळं कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरत असतं औद्योगिक क्षेत्रात. करेक्ट? आणि ह्याच्या सहाय्याने मग राष्ट्राची औद्योगिक क्षमता निर्माण केली जाते. इंडस्ट्रियल कपॅसिटी वाढवली जाते. भारताचं अवकाश संशोधन आणि अणुविज्ञान क्षेत्रातील योगदान हे भारताच्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या निर्मितीमधील मोठा घटक आहे. अभौतिक घटकांमध्ये काय काय येतं? तर देशातील लोकसंख्या, मानव संसाधन आहे, बरोबर? त्यांचं मनोधैर्य, लोकांचं मनोधैर्य हे दाखवता येतं का? नाही दाखवता येत, पण ते असतं. आणि त्याला मोराल म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला मोराल म्हणतात. एखाद्या देशाच्या लोकांची संख्या खूप आहे, पण त्यांचं मोराल जर डाऊन असेल, मनोधैर्याचं खच्चीकरण जर झालेलं असेल, तर त्या देशाचं सामर्थ्य कमी असतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या हातापायाशी असून सुद्धा केवळ मानसिक खच्चीकरण असल्यामुळे त्या देशाला स्वतःचा प्रभाव नाही निर्माण करता येत. अशी कित्येक उदाहरणं आहेत. कित्येक उदाहरणं आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धातलं उदाहरण आहे. जर्मनीच्या हिटलरला स्वतः खुद्द विश्वास नव्हता की अगदी मोजक्या काही दिवसाच्या आत पॅरिस पर्यंत जर्मनीच्या फौजा पोचतील आणि बघता बघता फ्रान्सचा डोलारा कोसळून पडेल. हे खुद्द जर्मन सैनिकांना सुद्धा वाटलं नव्हतं, पण ते घडलं. कशामुळे? कारण फ्रेंचांचं नीतिधैर्य केव्हाच गळून गेलेलं होतं. त्याच्यामुळे कित्येक जर्मन लोक असं म्हणत होते, फ्रेंच मनोधैर्याच्या युद्धामध्ये केव्हाच हरले होते. युद्धामध्ये फक्त जर्मनांनी त्यांना हरवलं आणि तो केवळ उपचार होता. ते जे हरवलं तर केवळ उपचार होता. मुळात हातगाईची लढाईच झाली नाही जर्मन आणि फ्रेंचांच्या मध्ये, निदान त्यावेळेला तरी. जेव्हा जर्मनी पूर्ण पादाक्रांत केला हिटलरच्या फौजांनी, वेळच लागला नाही जास्ती. का? कारण नीतिधैर्य खचलं होतं
मोराल डाऊन झालं होतं आणि त्याच्यामुळे मनोधैर्य फार महत्वाचं आहे. हे मनोधैर्य अभौतिक फॅक्टर्समध्ये येतं. त्याच पद्धतीने लोकांची देशाबाबत असलेली बांधिलकी अशा कित्येक गोष्टींचा समावेश होतो. आपण नाही का म्हणत की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला भारतीय लोक किती झपाटलेले होते स्वातंत्र्याच्या कल्पनेनी. नुसतं वंदे मातरम म्हटलं की लोकांशी पेटून उठत होती. आपण ऐकलं असेल किंवा निदान चित्रपटांमध्ये बघितलं असेल. आज काय आहे परिस्थिती असं म्हणतो आपण. आज असे सळसळून उठतो का आपण वंदे मातरम ऐकताना किंवा म्हणताना? नाही पेटून उठत आपल्यामध्ये कोणी असं. उलट भारत तेरे तुकडे होंगे असे आपण लोक नारे देत आहेत असं आपण ऐकतोय, वाचतोय. म्हणजे एकोपा आणि आपल्या देशामध्ये लोकांची असलेली एकमेकाशी असलेली बांधिलकी नुसती एकमेकाशी असून उपयोगी नाही, देश म्हणून आपली काही बांधिलकी, एक विशिष्ट पद्धतीची भावना, कर्तव्य भावना अशी आपल्या लोकांच्या मध्ये सध्या आहे का? नाही असं आपल्याला जाणवतं. आपले थोडं मोठं घरातली मोठी माणसं, आजूबाजूची माणसं आपल्याला सांगत असतात, ऐकत असतो आपण. चर्चेतनं आपल्याला लक्षात येतं ती बांधिलकी आवश्यक आहे. तुमच्या देशाची बांधिलकी, देशातल्या लोकांची देशाच्या प्रतीची असलेली बांधिलकी फार महत्वाची असते. पण ती दाखवता येते का ती बांधिलकी पटकन? पण ती असते किंवा नसते. आणि ती बांधिलकी ही तुमच्या राष्ट्रीय सामर्थ्याला वाढवते तरी किंवा खाली तरी येते. बांधिलकी असेल लोकांमध्ये देशाच्या विषयी तर राष्ट्रीय सामर्थ्य वाढत जातं. ती बांधिलकी कमी असेल तर राष्ट्रीय सामर्थ्य कमी कमी होत जातं. मग राष्ट्रीय सुरक्षा, आता हा शेवटचा मुद्दा तेवढा घेऊन आपण थांबूया. आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना सुरक्षा असं म्हणतात, बरोबर? मला स्वतःला टिकवायचंय. अस्तित्व टिकवणं म्हणजे काय? मला जिवंत राहायचंय आणि त्यासाठी मी केलेली धडपड, त्यासाठी केलेल्या उपाययोजना म्हणजे माझ्या अस्तित्वासाठीची धडपड असते. जे एखाद्या व्यक्तीला आपण पाण्यात टाकतो म्हणजे मारण्यासाठी नाही, पोहायला शिकवण्यासाठी, त्यावेळेला त्या व्यक्तीच्याकडनं हातपाय मारले जातात का? कारण बुडू नये म्हणून, बुडू नयेची भीती असते म्हणून. आपोआप प्रतिक्षिप्त क्रिया केली जाते, हातपाय मारले जातात आणि त्यातून पोहण्याची क्रिया यायला लागते, बरोबर? ती जी धडपड होत असते अस्तित्वासाठीची, जिवंत राहण्यासाठीची जी धडपड असते, त्यालाच एक वेगळं नाव आहे, ते म्हणजे सुरक्षा. हे जे व्यक्तिगत पातळीवरती आहे तेच मोठ्या पातळीवर आहे, राष्ट्राच्या पातळीवर आहे. प्रत्येक राष्ट्राला अंतर्गत आणि बाह्य आव्हानं असतातच. आव्हान म्हणजे धोका. आवाहन आणि आव्हान याच्यात फरक आहे. आवाहन म्हणजे काय असतं की कृपया तुम्ही असं असं करा, मी तुम्हाला आवाहन करतोय, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, असं आपण म्हणतो. आवाहन केव्हा करतो? जेव्हा आपल्याला समोरच्याकडून काही अपेक्षा असते विशिष्ट पद्धतीच्या कृतीची, त्याला आपण आवाहन म्हणतो. आव्हान म्हणजे काय असतं तर चॅलेंज, धोका, समस्या असते ती खूप मोठ्या पद्धतीची. तर जेव्हा सुरक्षा, एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेचा आपण जेव्हा विचार करतो, राष्ट्राच्या सुरक्षेचा जेव्हा विचार करतो, तेव्हा तो कशाशी निगडीत आहे? कुणापासून सुरक्षा? कुणापासून सुरक्षा? तर शत्रूपासून. राष्ट्राच्या बाबतीमध्ये सुरक्षा जी करायची ती कुणाची करायची? राष्ट्राची सुरक्षा. कुणापासून करायची? शत्रूपासून करायची. मग भारताचे शत्रू कुठे आहेत? आपल्या भारत राष्ट्राचे शत्रू कुठे आहेत? तर दोन प्रकारचे शत्रू आहेत, बाह्य शत्रू आणि अंतर्गत शत्रू. म्हणजे काय? बाहेरूनही शत्रू आहेत आणि आतूनही शत्रू आहेत. भारत नावाचं घर आहे असं समजलं तर भारत घराच्या बाहेर सुद्धा शत्रू आहेत आणि भारताच्या घराच्या आत सुद्धा शत्रू आहेत. आणि या शत्रूंपासून राष्ट्र रक्षणासाठीचे उपाय योजावे लागतात. म्हणून राष्ट्रीय सुरक्षेमध्ये
राष्ट्रावरील बाह्य आक्रमणाबरोबरच देशांतर्गत शत्रूंपासून देशाचं रक्षण ही कल्पना महत्वाची आहे. अंतर्गत शत्रू कोण आहेत आपल्याला? आपण बाह्य शत्रूंचा विचार करताना सगळ्यांचा फेवरेट म्हणजे पाकिस्तान, पण खरं म्हणजे पाकिस्तानपेक्षाही धोकादायक आहे चीन. तर चीन आणि पाकिस्तान मेजर शत्रू आहे. आता अफगाणिस्तान मधला तालिबानही आला त्याच्या जोडीला. असे हे बाह्य शत्रू झाले. अंतर्गत शत्रू म्हणताना माओवादी, नक्षलवादी आपल्या देशांतर्गत जर काही असतील तर तसे अतिरेकी, दहशतवादी, बरोबर, फुटीरवादी चळवळी आहेत कुठल्या कुठल्या आपल्या ईशान्य भारतामध्ये. तर हे झाले अंतर्गत शत्रू. तर बाह्य आक्रमण ही दररोज घडणारी घटना नाही, तर ही शांतता काळात राष्ट्र रक्षणासाठी केलेली तयारी किंवा केलेले उपाय यांचा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध आहे. कुठे भूकंप झाला, कुठे पूर झाला, तरी सुद्धा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असलेलं सैन्य दल कायम सज्ज असतं आणि सुरक्षेसाठी तत्पर असतं नागरिकांच्यासाठी. म्हणून शांतता काळात जागरूक राहून राष्ट्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या संरक्षण व्यवस्थेला राष्ट्रीय सुरक्षा असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर हा राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने बाह्य याच्या संदर्भातला, आणि मग तिसऱ्यापासून जो पुढचा भाग जो आहे तो भारतीय संरक्षण व्यवस्था. मग त्याच्यात संरक्षण व्यवस्थामध्ये स्थलसेना, नौसेना, वायुसेना यांची रचना नेमकी कशा कशा पद्धतीची आहे हे सगळं त्याच्यात आहे. आणि त्याच्यामुळे तिथून पुढचं जे काही आहे ना ते मी काही घेत बसणार नाही, कारण ते खूप ऑब्जेक्टिव्ह आहे. ते तुम्ही वाचलं तरी तुम्हाला लक्षात येईल आणि थोडं समजून घ्यायला लागेल बस. त्याच्यात अवघड असं काही विशेष नाहीये. राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने म्हणताना जे काही आहेत, बाह्य आव्हानं कुठली कुठली आहेत त्याची चर्चा मात्र आपण आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण करूया. काहीच हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद.